नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन पत्रकारांना म्हणतो की माझ्या विरुद्ध एकही कोर्टात पुरावा मिळाला नाही आणि उलट मी त्यांना अजून 2 संशय समोर आणून दिलेत आणि म्हणूनच कोर्टाने माझी बेल मंजूर केली. आणि तसंही कोणताही अर्ज न देता, बेलसाठी अप्लाय न करता कोर्टाने मला बेल मंजूर केली. त्यामुळे तुमचे हे प्रश्न व्हॅलिड ठरत नाहीत. तर आता सायली त्यांना सडेतोड उत्तर देत म्हणते, एखाद्या वकिली पेशाने असणाऱ्या एखाद्या प्रतिष्ठित वकिलाला तुम्ही असं सांगताय, एखादा अश्लील फी देऊ शकला नाही म्हणून वकिलाने त्याचा खून केला. म्हणजे तुमच्यासारखा हास्यास्पद एखादा असा मोठा विनोद मी आत्तापर्यंत ऐकलाही नव्हता. आता मात्र सगळ्या पत्रकारांना मान खाली घालावी लागते. शर्मेने मान खाली घालत ते आता गप्प होतात. त्यांना बोलण्यासाठी काहीच राहिलेलं नसतं. आणि एका गोष्टीची मी तुम्हाला जाणीव करून देते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी आत्तापर्यंत असंख्य ज्यांना मदतीची गरज आहे अशांची केस लढवली आहे आणि त्यावेळी त्यांनी 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा केली नाही. आणि माझी खात्री आहे की उद्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची निर्दोष मुक्तता होईल आणि उद्या आपण इथेच भेटू. त्यावेळी तुम्ही आमचं अभिनंदन करत असाल. आता सायलीचं हे उत्तर ऐकून इथे मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते, सायली अर्जुन एवढे कॉन्फिडंट कसे काय आहेत? म्हणजे त्यांना संतोष कुठे आहे हे समजलं असेल का? त्यांना माहीत असेल का की संतोष कुठे आहे? काही झालं तरी मला लवकरात लवकर संतोषशी बोलावं लागेल, नाहीतर हे सगळं प्रकरण माझ्याच अंगाशी येईल. पण मी आता काय करू? संतोषशी बोलण्यासाठी मी लोणावळ्याला कशी जाऊ? हे सगळं करत असताना सायली अर्जुनला कुठल्याही प्रकारचा संशय यायला नको असं म्हणत आता प्रिया विचार करत असते की काय करावं. आणि म्हणूनच प्रिया बाजूला निघून जाते. प्रिया अधिराजला मेसेज करते आणि म्हणू लागते, अधिराज मला आपल्या नेहमीच्याच कॅफेमध्ये भेटशील का? तर दुसरीकडे इथे जेलमध्ये पाहायला मिळतं नागराजचा संताप होत असतो, त्याची चिडचिड होत असते. ते महिपत शिकरेंना म्हणू लागतो की तुला तर दीक्षित बाहेर काढणारच आहे. त्याने ठरवलंय ना तुला बाहेर काढायचं, मग दीक्षित तुला नक्कीच बाहेर काढेल. तू तर काय फार दिवस इथे टिकणार नाहीयेस, परंतु माझं काय? असं म्हणत नागराज आता महिपत शिकरेंना प्रश्न करतो. काही झालं तरी मला आयुष्यभर इथे सडायचं नाही असं म्हणत नागराज राग व्यक्त करत असतो. तर महिपत शिकरे नागराजला म्हणतात, अरे नाग्या, तुला इथे आम्ही आयुष्यभर सडत नाही ठेवणार. तो दीक्षित तुलाही बाहेर काढणार. त्याचं डोकं कसं चालतंय बघितलंच ना. मग आता तू काळजीच करू नको, तू पण सुटणार. नागराज महिपत शिकरेंना म्हणतो, अरे पण कसं? महिपत शिकरे म्हणतात, मी एकदा इथून बाहेर पडल्यानंतर कोणाकोणाच्या नाड्या कशा आवळायच्या हे तर मला चांगलंच माहीत आहे आणि त्या नाड्या आवळून मी तुला इथून बाहेर काढणार. नागराज महिपत शिकरेंना म्हणतो, तो वकील काय बोलला ऐकलं नाहीस का तू? मला बाहेर काढणं कठीण आहे, कारण हे सगळं काही तू माझ्या सांगण्यावरून केलंयस. माझ्या म्हणजे सगळा आरोप माझ्यावर येणार आहे. या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे? मी. मग मी जर तुला हे सगळं सांगितलं असेल आणि तू जर केलं असेल तर तुझी सुटका होईल, पण माझी सुटका कशी होईल महिपत? तर महिपत शिकरे नागराजला म्हणतात, लयच कोर्ट करायला लागलायस रे नाग्या. अरे तुला कोणी सांगितलं की तुला कोर्ट सोडणार आहे? तुला इथून सोडायची ऑर्डर हा महिपत शिकरे देणार आहे. नागराज म्हणतो, काय बोलतोयस नक्की महिपत? काय म्हणायचंय का तुला नक्की महिपत? तर महिपत शिकरे म्हणतात, हे बघ, माणसाला ज्यावेळी सरळ खाता येत नाही ना त्यावेळी त्याला असं खावं लागतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुला जर सरळ मार्गाने मला बाहेर काढता आलंच नाही तर मग मात्र तू पळून जायचंय. तू. नागराज म्हणतो, पळून जायचं? जेलमधून पळून जायचं शक्य आहे का ते? महिपत शिकरे म्हणतात, बाकीच्यांचं माहीत नाही पण मला शक्य आहे. नाग्या काळजी करू नकोस, लवकरच तू सुद्धा गुबगुबीत गादीवर झोपणार आहेस, हे लक्षात ठेव. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता प्रियाने सांगितल्याप्रमाणे अधिराज कॅफेमध्ये भेटायला येतो. तर अधिराज प्रियाला म्हणतो, हे असं कॅफेमध्ये भेटायचं, 1-2 तास गप्पा मारायच्या आणि आपापल्या घरी निघून जायचं. काय अर्थ आहे याला प्रिया? मला तर तू माझ्या सतत समोर हवी आहेस, मला सतत तुझ्याशी बोलावंसं वाटतं. तर प्रिया अधिराजला म्हणते, मलाही तसंच वाटते अधिराज, पण कसं शक्य आहे? अधिराज म्हणतो, 3-4 दिवस माझ्या बंगल्यात राहायला ये, 1 दिवस डिनरला जाऊ, मग आपण फिल्म बघायला जाऊ, मग दुसऱ्या दिवशी आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आणि मग आपण पुन्हा बंगल्यात येऊ. तर प्रिया म्हणते, बस, इतकी स्वप्न नको रंगूस अधिराज. 3-4 दिवसासाठी येणं अशक्य आहे, परंतु एखाद्या रात्रीसाठी तर येऊ शकते, पण दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत घरी पोहोचायला हवं ना. अधिराज म्हणतो, ठीक आहे, नेक्स्ट वीक. तर प्रिया म्हणते, नेक्स्ट वीक माझ्या भावाची परीक्षा आहे ना, त्याचा सगळा अभ्यास मलाच घ्यावा लागतो. आज गेलो तर चालेल का? म्हणजे उद्या दुपारी 3-4 वाजेपर्यंत रिटर्न येऊ. तर अधिराज म्हणतो, वा, चल मग आताच निघूया. असं म्हणत अधिराज लगेच प्रियाला बाहेर फिरायला घेऊन जायला तयार होतो.
तर प्रिया अधिराजला म्हणते, आपण तुझ्या घरी नको जाऊया, आपण एक काम करूयात का, म्हणजे खरं तर आपण पनवेलमध्ये राहूयाच नको, कारण पनवेलमध्ये तुला आणि मला जर माझ्या नवऱ्याने बघितलं किंवा दुसऱ्या कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. आपण पनवेलच्या बाहेर एखाद्या रिसॉर्ट वगैरेमध्ये जाऊ शकतो. आता अधिराजच्या लक्षात येतं की प्रियाचा नक्कीच काहीतरी डाव आहे. अधिराज नाटक करत प्रियाला म्हणतो, मला असं वाटतंय की आज माझी लॉटरीवर लॉटरी लागते. अधिराज म्हणतो, पनवेलच्या बाहेर जाऊया. ठीक आहे, आपण मस्तपैकी गोव्याला फिरायला जाऊ. ठीक आहे, मी आत्ताच्या आता फ्लाईटची तिकीट बुक करतो आणि उद्या रात्रीपर्यंत आपण घरी येऊ. तर आता प्रिया अधिराजला थांबवत म्हणते, नाही 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 अधिराज, अरे तू बरा आहेस ना, काय बोलतोयस? एका दिवसासाठी आपण गोव्याला जाणार आहोत आणि इतक्या लांब नको अधिराज. आपण एक काम करूया ना, आपण इथे जवळच कुठेतरी जाऊया. मग आपण लोणावळ्याला जाऊयात का? तर अधिराज म्हणतो, लोणावळा ते तर किती जवळ आहे, त्यापेक्षा आपण एक काम करूयात ना, कोकणात जाऊयात का? तर प्रिया म्हणते, कोकणात नको नको अधिराज, आपण एक काम करूयात ना, आपण लोणावळ्याला जाऊया, कारण मला लोणावळा खूप आवडतं. अधिराज म्हणतो, लोणावळा आहे छान, पण मला असं सांग की तुला त्यातलं जास्त काय आवडतंय, म्हणजे तुला सगळ्यात आवडतं ठिकाण कोणतं आहे तिथलं? आता प्रिया गडबडते, तिला काय बोलावं काही कळत नाही. प्रिया नाटक करत म्हणते, लोणावळा खरंच खूप छान आहे, म्हणजे तिथला निसर्ग आणि तिथली ती शांतता. तर अधिराज प्रियाला म्हणतो, मग यापेक्षा या दोन्ही गोष्टी कोकणात पण आहेत आणि अजून छान आहे कोकण. आता प्रिया नाटक करत म्हणते, चिक्की, लोणावळ्याची चिक्की मला खूप आवडते आणि खूप दिवस झाले मी लोणावळ्याची चिक्कीच खाल्ली नाहीये, मला चिक्की खायची इच्छा झाली आहे. आपण एक काम करूया ना, आपण लोणावळ्याला जाऊयात ना प्लीज. तर अधिराज म्हणतो की नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजतंय, म्हणजे ती इकडे तिकडे कुठेही जायचं मनावर घेत नाही, फक्त सतत ती लोणावळ्याला जायचं का बोलतेय. नक्कीच काहीतरी हिचं काम असेल की ज्यामुळे ती लोणावळ्याला जायचं बोलतेय. आता अधिराज विचार करू लागतो. तर प्रिया म्हणते, काय झालं अधिराज, जाऊयात ना? तर अधिराज प्रियाला म्हणतो, हो चालेल ना, काहीच हरकत नाही, आपण जाऊया लोणावळ्याला. प्रिया, तू एक काम करतेस का, तू आता घरी जा आणि तुझी बॅग भरून घेऊन ये. प्रिया म्हणते, नाही नको, मी जर घरी गेले तर अडकेन ना, त्यापेक्षा मी इथूनच फोन करून कळवते, आपण आताच जाऊयात का? अधिराज म्हणतो, हो चालेल, काहीच हरकत नाही. मग आपण एक काम करूयात ना, वाटेतच जी काही आपल्याला शॉपिंग करायची आहे ती करूया, पण तोपर्यंत मला 1-2 कॉल करायचे ते मी करून घेतो. प्रिया म्हणते, हो चालेल ना. आता अधिराज फोन करायला घेतो. इथे प्रिया ही असं दाखवून देते की मी सुद्धा माझ्या घरच्यांना फोन करून सांगते. प्रिया आता फोन करायला घेते आणि ती अश्विनला फोन करते. अश्विन म्हणतो, बोल ना तन्वी. तर प्रिया म्हणते, अश्विन, अरे एक गुड न्यूज आहे. अश्विन म्हणतो, काय झालंय? तर प्रिया म्हणू लागते, आज आमच्या ऑफिसमध्ये मी एक डिझाईन केली होती आणि ती आमच्या मॅडमना खूप आवडली आहे आणि एका कंपनीसाठी माझी डिझाईन सिलेक्ट झाली आहे. तर आता अश्विन अभिनंदन करत म्हणतो, अभिनंदन तन्वी, अगं किती छान काम करतेस तू. तर प्रिया म्हणते, पण एक प्रॉब्लेम झाला आहे. अश्विन म्हणतो, काय झालं आहे? प्रिया म्हणते, आम्हाला ते प्रेझेंटेशन देण्यासाठी बाहेर जावं लागणार आहे आणि तेही बँगलोरला. अश्विन म्हणतो, काय बँगलोरला? प्रिया म्हणते, हो ना, बँगलोरला जावं लागणार आहे आणि त्या कंपनीच्या समोर मला स्वतः जाऊन तिथे प्रेझेंटेशन द्यायचं आहे. आमच्या मॅडमनी तिकीटही काढले आहेत. मी त्यांना म्हणत होते की मी अगोदर विचारते, पण त्या म्हणाल्यात की नाही, तुम्हाला तर यावंच लागेल. मग अश्विन, आता मी काय करू सांग ना. तर अश्विन म्हणतो, प्रेझेंटेशन असं ताबडतोब देता येतं का? तर प्रिया म्हणते, हो, कारण तशा प्रेझेंटेशनची माझी तयारी झालेली आहे आणि मला खरं तर सवय आहे त्या सगळ्याची. तर अश्विन म्हणतो, मग काहीच हरकत नाही आहे. प्रिया म्हणते, अश्विन तुला माहीत आहे ना, जर माझ्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट जर आमच्या कंपनीला मिळालं तर मग सर्वजण कोणाचं कौतुक करणार आहेत? तर अश्विन आनंदानेच म्हणतो, मिसेस तन्वी अश्विन सुभेदार. तर प्रिया म्हणते, हो ना, म्हणूनच मला जावं लागेल. काय करू अश्विन, जाऊ ना? आता अश्विन प्रियाला म्हणतो, अगं तू माझी परमिशन काय घेतेयस? तू जा, बिंदास जा, आणि तुझ्या अशा बाबतीमध्ये मी तुला नाही अडवणार. तुला करिअर खूप मोठं करायचं आहे. तर प्रिया म्हणते, हो अश्विन, परंतु घरच्यांना तू सांगशील ना आणि ते मला ओरडणार नाहीत असं बघशील ना तू? अश्विन म्हणतो, हो, तुला कोणीही ओरडणार नाही, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे, बरं, बाय. तर प्रिया म्हणते, लव यू अश्विन. तर अश्विन प्रियाला म्हणतो, लव यू टू तन्वी. तर प्रिया मात्र काहीच इंटरेस्ट दाखवत नसते. प्रियाला तिचं काम झाल्याशी कारण, आणि म्हणूनच तिने अश्विनला चांगलंच खोळात घेतलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अधिराज सायलीला फोन करतो. सायली म्हणते, बोला ना अधिराज भाऊजी. अधिराज म्हणतो की आत्ताच्या आत्ता मला प्रिया असं म्हणते की लोणावळ्याला जाऊयात. तर आता सायली म्हणते, लोणावळ्याला का? तर आता अधिराज म्हणू लागतो, वहिनी, आपल्या प्लॅनप्रमाणे मी तिला म्हटलं की आपण 2-3 दिवस माझ्या बंगल्यावर जाऊयात, परंतु तिने नकार दिला आणि तिने लोणावळ्याला जाण्यासाठीच आग्रह धरला आहे. तिचं असं म्हणणं आहे की आजच आपण लोणावळ्याला जाऊया आणि म्हणून मी तयार झालो. मला असं वाटतंय की नक्कीच तिचं काहीतरी काम असणार, तिचं बेसिक काहीतरी काम असेल की त्यासाठी ती माझा उपयोग करून घेत आहे. सायली म्हणते, अगदी खरं आहे, कारण प्रिया तिचं काम असल्याशिवाय असं वागणं शक्यच नाही. तर अधिराज म्हणतो, हो, मलाही तेच वाटतंय.
सायली अधिराजला म्हणते, भाऊजी काहीच हरकत नाही, परंतु प्रिया तुमच्या सोबत असताना तुम्ही कुठे कुठे जाता, ती कोणाला भेटायला जाते, हे सगळं काही आम्हाला सांगत राहा. अधिराज म्हणतो हो. त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी येते, अधिराजचा हात पकडते, त्याला मिठी मारते आणि म्हणू लागते, निघूयात ना. तर आता हे सायलीने ऐकलेलं असतं. अधिराज नाटक करत म्हणतो, हो चालेल ना, उद्याची मीटिंग जरा तुम्ही कॅन्सल करा, आपण परवा मीटिंग घेऊ. असं म्हणत अधिराज फोन ठेवतो. इथे प्रिया नाटक करत अधिराजला आपल्या कामासाठी लोणावळ्याला घेऊन निघालेली असते. तर सायली म्हणू लागते, अधिराज भाऊजी बोलत असताना नक्कीच त्या ठिकाणी प्रिया आली आणि म्हणूनच अधिराज भाऊजी काहीतरी बोलत होते. परंतु नक्की प्रिया लोणावळ्याला का जात असेल, काय काम असेल तिचं लोणावळ्याला? सायली या सगळ्याचा विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुनची जामिनावर सुटका होताच घरातील सर्वच जण खुश असतात. अर्जुन येताच सुमन काकू भाकर तुकडा ओवाळून आता अर्जुनचं स्वागत करतात. घरातील सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. एवढा मोठा आरोप असूनही अर्जुनने स्वतःला जामिनावर सुटका करून घेतलेली असते. त्याने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो. सुमन काकू आता अर्जुनचं औक्षण करतात आणि अर्जुनला म्हणतात, असाच विजयी हो, तुला कोणाचीच दृष्ट नको लागायला, असं म्हणत आता त्याचं स्वागत करतात. तर विमलताई म्हणू लागतात, अश्विनदादांचा फोन आला तेव्हापासून आम्ही तुमची वाट पाहतोय. तर प्रतापराव म्हणतात, हो रे, मला जसा अश्विनचा फोन आला तसं माझी मीटिंग मी लगेच संपवली आणि तडक इकडे निघून आलो. अस्मिता अर्जुनचं कौतुक करत म्हणते, अर्जुन अभिनंदन, तू सुटशील हे मला माहीत होतं, माझा विश्वास होता की तुझी सुटका नक्कीच होईल. असं म्हणत अस्मिताला भरून आलेलं असतं आणि लगेच ती जाऊन आपल्या भावाला मिठी मारते. अर्जुनला समोर पाहून तिचे डोळे पाणावतात. अर्जुन अस्मिताला म्हणतो, अस्मिताई आता मी फक्त बेलवर सुटलो आहे. तर अस्मिता म्हणू लागते, पण तू घरी सुखरूप आलायस हेच आमच्यासाठी खूप आहे. आणि एक खरं सांगू तर तू निर्दोष सुटणार आहेस हे सांगायला मला ज्योतिषाची गरज नाही. अस्मिता अर्जुनला विचारते, अर्जुन तुझे जेलमध्ये खूप हाल झालेत का रे? तर अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली काय सांगू तुला, तू तिथे नव्हतीस ना, मग खूप शांतता होती, आरामात होतो मी तिथे. असं म्हणताच आता अस्मिता अर्जुनला चांगलेच थपाटे घालायला सुरुवात करते. तर अश्विन म्हणू लागतो, अस्मिताईने मला सक्त ताकीद दिली होती, कोर्टात जो काही निकाल लागेल त्यावेळी लगेच मला पहिला फोन करायचा. मग काय, कोर्टातून बाहेर पडल्यावर गाडीत बसायच्या अगोदर अस्मिताईला फोन केला आणि मग डॅडला कॉल केला, नाहीतरीचा ओरडा कोण खाईल? अर्जुन म्हणतो, खरं सांगू का, सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांची मला मदत होती आणि म्हणूनच मला बेल मिळू शकली आहे. या तिघांमुळे मी आज घरी परतलो आहे. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन खरंच सॉरी, खरं तर माझी तुला जास्त मदत व्हायला हवी होती, परंतु त्या क्षणी मी का ब्लँक झालो, काय नक्की घडलं मला खरंच काही कळालं नाही. अर्जुन चैतन्यला म्हणतो, चैतन्य अरे मला तुला हेच विचारायचं आहे, तू एवढा एक्सपिरियन्स असणारा वकील आहेस, मग का थांबलास, का गडबडलास तू, नक्की काय घडलं चैतन्य? तर सायली म्हणते, हो ना चैतन्य भाऊजी, अचानक काय झालं होतं तुम्हाला की नक्की तुम्ही असे शांत झालात? तर चैतन्य म्हणतो, नाही माहीत अर्जुन, त्याच क्षणी काय झालं मला काहीच कळलं नाही. म्हणजे मला एवढं दडपण आलं होतं की माझा एक शब्द इकडचा तिकडे झाला तरी तुझं करिअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं आयुष्य, या सगळ्या गोष्टींचा सतत विचार येत होता आणि या सगळ्याचं दडपण होतं रे. सर्वांनाच आता चैतन्यकडे पाहून खूप वाईट वाटतं. चैतन्य म्हणू लागतो, अर्जुन म्हणतात ना, डॉक्टरने सगळ्यात जवळच्या माणसाचं कधी ऑपरेशन करू नये, ते अगदी खरं आहे. आणि तसंच आपल्या जवळच्या माणसांची केस वकिलाने सुद्धा कधीही लढू नये. आता मात्र अर्जुनला चैतन्याच्या या बोलण्यावर हसायला येऊ लागतं. खूप मोठी रिस्क असते रे यात. अर्जुन तुला खरं सांगू का, माझ्याकडून एक जरी चूक झाली असती आणि तुझ्या करिअर किंवा आयुष्यावर या सगळ्याचा परिणाम झाला असता ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. अर्जुन चैतन्याला शांत करतो, त्याला जवळ घेतो. तर प्रतापराव म्हणतात, बघा मैत्री असावी तर अशी. तर कल्पनाताई म्हणू लागतात, अर्जुन मी तर आता मंदिरात जाऊन नवसच करणार आहे, लवकरात लवकर या सगळ्यातून तुझी सुटका होऊ देत. कल्पनाताईंना अर्जुन म्हणतो, मम्मा माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांनाच खूप त्रास झाला ना? कल्पनाताई म्हणतात, त्रास असं नाही रे, पण आम्हा सगळ्यांना फक्त तुझं कौतुक ऐकण्याची सवय आहे रे. आणि तुझ्यावर एवढा मोठा असा खुनाचा आरोप झाला तर ते आम्हाला कसं सहन होईल, ते आम्हाला ऐकण्याची सवय नाही आहे अर्जुन. तुझ्या अशा गोष्टी आम्ही कधीच ऐकल्या नव्हत्या किंवा तू असं काही करणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री होती. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन एका गोष्टीचं वाईट वाटतंय की तुला या सगळ्यामध्ये कोणीतरी नक्कीच अडकवतंय. कसं आहे ना अर्जुन, नाव कमवायला खूप वेळ लागतो, परंतु तेच नाव गमवायला आणि त्याच्यावर उडलेला एक शिंतोडा सगळी मेहनत मातीमोल करू शकतो. तर सुमन काकू म्हणतात, पण माझा मात्र पूर्ण विश्वास होता की अर्जुन ही लढाई नक्की जिंकेल. तर सायली अर्जुनला म्हणते, पण आता आपण फक्त अर्धी लढाई जिंकली आहे, उरलेली अर्धी लढाई अजूनही आपल्याला जिंकायची आहे आणि तीच लढाई खूप महत्त्वाची आहे. तर अर्जुन म्हणतो, हो बायको,
आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे, त्यामुळे आता लगेच आपल्याला कामाला लागावं लागेल. तर अस्मिता म्हणते 1 मिनिट, सगळ्यांनी 2 घास खाऊन घ्या आणि मग कामाला सुरुवात करा. तर अर्जुन म्हणतो बायको, सगळ्यात अगोदर मला तुझ्या हातची कॉफी हवी आहे. जेलमध्ये असताना तुझ्या हातचं जेवण आणि तुझ्या हातची कॉफी खरंच मी खूप मिस केली. तर सायली म्हणते बरं, मी तुम्हाला अगोदर कॉफी बनवून देते, पण चला तर अगोदर आत. असं म्हणत सुभेदारांच्या घरचे सर्वच जण अर्जुनचं स्वागत करतात, त्याला आधार देतात आणि पुढच्या केससाठी शुभेच्छा देत पुन्हा एकदा सर्वजण घरी येतात आणि घरात खूप आनंदाचं वातावरण असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी, सचिन आणि साक्षीच्या माणसांनी आता देशमाने वकिलांच्या मुलीला बांधून ठेवलेलं असतं आणि तिला भेटण्यासाठी देशमाने वकिलांना त्या ठिकाणी घेऊन येतात. आता त्यांच्याही डोळ्यावर पट्टी असते आणि मुलीच्याही तोंडाला पट्टी बांधलेली असते. देशमाने वकिलांच्या ज्यावेळी डोळ्यावरची पट्टी काढली जाते आणि ते समोर आपल्या मुलीला पाहतात, त्यावेळी ते खूप रडू लागतात. ते म्हणू लागतात, माझ्या मुलीची काय ही अवस्था केली आहे, तिच्या तोंडावरची पट्टी तर काढा ना, का तिला असा त्रास देत आहे. आता साक्षी तिच्या तोंडावरची पट्टी काढते. देशमाने वकील जातात, आपल्या मुलीला मिठी मारतात, खूप रडू लागतात आणि म्हणू लागतात, बाळा तुला त्रास तर होत नाहीये ना. ती म्हणू लागते, बाबा मला खरंच खूप भीती वाटते, बाबा मला लवकर इथून सोडवा, बाबा प्लीज मला सोडवा ना, मला त्रास होतोय, मी घाबरली आहे, बाबा मला ताप येतोय. देशमाने वकील पाहतात तर त्यांच्या मुलीची तब्येत खराब झालेली असते. ते आता सचिनच्या पाया पडतात आणि म्हणू लागतात, मी तुमच्या पाया पडतो, तुमचं जे काम असेल ते मी करेन, परंतु माझ्या मुलीला त्रास देऊ नका. अहो तुम्ही माणसं आहात की कोण आहात, तिला किती त्रास होतोय ते बघा ना, तिला ताप आलाय आणि अशा अवस्थेत तुम्ही तिला बांधून ठेवलंय. मी तुमची सगळी कामं करेन, पण प्लीज माझ्या मुलीला सोडवा. तर सचिन म्हणतो, देशमाने वकील, अहो तुमच्या मुलीला सोडवणं हे तुमच्याच तर हातात आहे. ज्या दिवशी तुम्ही महिपत शिकरेंना जेलमधून सोडवाल त्याच दिवशी तुमची मुलगी इथून सुटणार आहे. तोपर्यंत ना तुम्हाला तुमची मुलगी भेटणार. अहो काळजी करू नका, तुमची मुलगी सुरक्षित आहे आणि आम्ही तिला काहीही करणार नाही, पण तुम्हाला महिपत शिकरेंना लवकरात लवकर जेलच्या बाहेर काढावंच लागेल. तर सचिन म्हणतो, आणि हो घाबरू नका, तिच्यावर ट्रीटमेंट होईल, ती बरी होईल. तर आता देशमाने वकील म्हणतात, हो मी सगळं काही तुमचं करतो, सगळं ऐकेन, पण प्लीज माझ्या मुलीला काहीही करू नका. देशमाने वकील म्हणतात, तुम्ही जे सांगताय ते करतोय ना मी. तर आता सचिन त्यांना उठवतो आणि म्हणतो, बोला केसची तयारी कुठपर्यंत आली आहे. तर ॲडव्होकेट देशमाने म्हणू लागतात, हो मी माझ्या परीने सगळी तयारी केली आहे, सगळे पुरावे, सगळे साक्षीदार, सगळी काही व्यवस्था झालेली आहे, परंतु एक अडचण आहे. तर सचिन विचारतो, कसली. तर आता देशमाने वकील म्हणू लागतात, सरकारी वकील आणि जज पैसे घ्यायला तयार नाहीत. तर सचिन त्यांना म्हणतो, बरं ठीक आहे, आता त्यांचा पत्ता तुम्ही मला द्या, हे काम मी करतो. आता सचिनचं हे वागणं साक्षीला खटकत असतं. म्हणजे आत्तापर्यंत साधा आणि सरळ असणारा सचिन इतक्या क्रूर पद्धतीने वागत आहे आणि एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागत आहे आणि त्याच्यामध्ये असणारी ही गुंडगिरी पाहून साक्षीला तर काहीच सुचत नसतं. ती सचिनकडे पाहत असते आणि साक्षीला आता सचिनची गुंड प्रवृत्ती दिसलेली असते. तर सचिन पुढे म्हणतो, पण केसची सगळी बाकी तयारी चालू राहायला पाहिजे. तर सचिन आपल्या माणसांना म्हणतो, यांना बाहेर सोडून ये. देशमाने वकील लगेच आपल्या मुलीला भेटतात आणि म्हणू लागतात, बाळा तू काळजी करू नकोस, बाबा आहे तुझा, तुला लवकरच इथून घेऊन जाईल. परंतु साक्षी आणि सचिनचे गुंड देशमाने वकिलांना त्यांच्या मुलीपासून दूर करतात आणि घेऊन जात असतात. आता साक्षी पुन्हा एकदा त्या मुलीचं तोंड बंद करून ठेवते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रतिमा त्या अर्जुनला म्हणतात, अर्जुन यांचा फोन आला होता, ते तुझं खरंच खूप कौतुक करत होते. म्हणजे ते म्हणत होते की ज्या धीराने तू या परिस्थितीला तोंड दिलंयस, तुझं ते कौतुक करायला कशाचीच तोड नाही. खरंच खूप कौतुक करत होते रे तुझं ते, म्हणजे त्यांना अभिमान वाटतोय तुझा. तर आता अर्जुन प्रतिमा त्यांना म्हणतो, पण हे सगळं तर सिनियरनेच तर मला शिकवलं आहे आणि म्हणूनच मी हे सगळं काही करू शकतो. आता कल्पनाताई अर्जुन आणि चैतन्यासाठी जेवण घेऊन येतात, चैतन्याला जेवण देतात आणि त्यानंतर अर्जुनला जेवण घेऊन जात. त्या अर्जुनला म्हणतात, अर्जुन तुझी खूप आबाळ झाली असेल ना, तुला नीट जेवण नाही मिळालं नसेल ना बाळा, परंतु आता तू काळजी करू नकोस, तू घरी आलायस, तुझा चेहरा किती सुकलाय बघ ना, तू पोटभर जेवून घे, एक काम करते मीच तुला भरवते. असं म्हणत कल्पनाताई पहिला घास भरवतात. आता अर्जुन आपल्या मम्माकडे पाहू लागतो. तर त्यानंतर प्रतिमा आत्या घास भरवत म्हणतात, अर्जुन बाळा हा घास तुझ्या सिनियरचा आणि प्रतिमा आत्याचा. तर अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच आत्या. आता पुन्हा एकदा कल्पनाताई अर्जुनला घास भरवतात. तर त्यानंतर सुमन काकू म्हणतात, कल्पना वहिनी अर्जुनचा नाश्ता झाला की त्यानंतर आम्ही घरी जायला निघतो, आता आम्हाला घरी जायला हवं. तर कल्पनाताई म्हणतात, अगं काय चाललंय हे, अजून थोडे दिवस राहा नाही ते.
तर प्रतिमा आत्या म्हणतात, नको कल्पना, खरंच आम्ही घरी निघतो. असं म्हणत आता प्रतिमा आत्या आणि सुमन काकू घरी जायचं ठरवतात. आता सायली अर्जुनसाठी त्याला जी कॉफी हवी असते ती घेऊन येते. सायलीच्या आजची कॉफी म्हणजे अर्जुनसाठी स्वर्ग सुख असतं. आता सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येताच अर्जुन सर्वप्रथम कॉफी पितो आणि कौतुक करत म्हणतो, याला म्हणतात सुख, खरंच खूप छान झाली आहे कॉफी. असं म्हणत आता अर्जुन नाश्ता करून घेतो. तर इकडे सायली अर्जुनकडे पाहत मनाशीच म्हणते, तुम्हाला जामीन तर मिळाला आहे, परंतु आता वेळ आहे की या सगळ्या मागे प्रिया आहे हे कोर्टात सिद्ध करायची. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं, इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनच्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करत असतात. शांता यांच्या घरची सगळी भांडी ते तपासून पाहत असतात. कुठे काही संशयास्पद सापडतं का या सगळ्याचा शोध चालू असतो. तर दुसरीकडे कोर्टातून ऑर्डर मिळाल्याप्रमाणे आता इथे जयेश स्केच सांगत असतो की त्या व्यक्तीचं वर्णन तो सांगत असतो आणि त्यानुसार स्केच तयार होत असतं. तर त्याचवेळी इन्स्पेक्टर सावंत यांना वरून आदेश येतात की एक चोरी झाली आहे आणि लोणावळ्यातील तो चोर पनवेलमध्ये लपला आहे, त्यामुळे लवकरात लवकर याचा शोध घ्यायचा आहे. तर इन्स्पेक्टर सावंत यांना त्यांचे सर म्हणतात की आता सगळी कामं बाजूला ठेवायची आहेत आणि या चोराचा शोध घ्यायचा आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, येस सर. आता इन्स्पेक्टर सावंत यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची केस असते ती म्हणजे अर्जुनची, परंतु आता वरून ऑर्डर आल्यामुळे त्यांना काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे साक्षी सचिनला म्हणते, सचिन पुढचा प्लॅन काय आहे, म्हणजे सरकारी वकील आणि जज यांना तू कसं मॅनेज करणार आहेस. तर सचिन म्हणतो, जज जर पैशांच्या जोरावर ऐकत नसतील तर मग मात्र त्यांना बंदुकीचा धाक दाखवावाच लागेल, त्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. तर साक्षी सचिनला म्हणते, काहीच हरकत नाही, पण ऐक ना, हिला आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. तर आता सचिन म्हणतो, काय, काही गरज नाहीये. देशमानेच्या समाधानासाठी मी बोललो होतो की हिला आपण ट्रीटमेंट देऊ वगैरे, परंतु ते करण्याची काहीच गरज नाही. साध्या ताप आणि सर्दीने कोण मरत नाही, रिलॅक्स. तर साक्षी म्हणते, सचिन अरे तू इतका क्रूर कसा होऊ शकतोस, म्हणजे एवढा निर्दयी. तर आता सचिन नाटक करत म्हणतो, सॉरी अगं, खरं तर मुळात इतका मी निर्दयी आणि क्रूर नाही आहे ग, पण कसं आहे ना साक्षी, आपल्या कामासाठी आपल्याला क्रूर व्हावं लागतं ग, नको काळजी करूस. असं म्हणत आता सचिन मनाशीच म्हणतो, त्याचं काय आहे ना साक्षी, माझी खूप रूप आहेत पण ती तुला अजून कळलीच नाही, पण काही हरकत नाही, तुला हळूहळू कळतीलच. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी आता सगळी कामं आवरल्यानंतर सायली आणि अर्जुन आणि चैतन्य तिघही आपल्या केसच्या कामाला सुरुवात करतात. आता अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करत म्हणू लागतो की त्या रात्री प्रिया अधिराजला भेटायला गेली होती, 12 ते 1 या दरम्याने भेटली होती, मग तोपर्यंत ही प्रिया कुठे होती. आता हा मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो आणि जसे अर्जुनच्या मनात प्रश्न निर्माण होतात तसे सायली त्या सगळ्याचे चीट बनवत असते आणि ती एक एक चिठ्ठी आता चैतन्य बोर्डवर लावत सगळ्या गोष्टींची शहानिशा करण्याचा सर्वजण प्रयत्न करत असतात. कोणत्या गोष्टी कुठे जुळतायत आणि कुठे पाणी मुरतं हे सगळं काही यांना शोधायचं असतं. सायली अर्जुनला म्हणते, अश्विन भाऊजींना तर ती म्हणाली होती की तिला नोकरी मिळाली, हा आनंद साजरा करण्यासाठी ती मैत्रिणींसोबत गेली होती. सायली म्हणते, मग मी तिच्या मैत्रिणींना फोन केला आणि त्यातील काही जणी असं म्हणाल्यात की त्यांना माहीतच नाहीये प्रियाला नोकरी मिळाली आहे आणि त्यातील काही जणी असंही म्हणाल्यात की बरेच दिवस झाली प्रिया त्यांना भेटलीही नाहीये. आता मात्र अर्जुनच्या समोर अजून एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं की प्रिया नक्की मधल्या वेळात कुठे गेली होती. तर सायली आणि चैतन्य या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात. तर चैतन्य म्हणतो, म्हणजे खुनाची वेळ होती 10 ते 11, मग या वेळात प्रिया कुठे गेली होती, ती कोणाला भेटली होती आणि ती कशासाठी कुठल्या माणसाच्या संपर्कात होती याबद्दल तर आपल्याला काहीच माहीत नाही आहे. आता सायली ते सगळं काही नोट डाऊन करून घेत असते. तर अर्जुन म्हणतो, अगदी खरं आहे, म्हणजे याचा अर्थ प्रियाने 10 ते 11 या दरम्याने शांता मावशीचा खून केला आणि त्यानंतर ते सगळे पुरावे नष्ट करायला, तिथली सगळी साफसफाई करायला, सगळे फिंगरप्रिंट्स पुसायला जवळजवळ 2 तास तर नक्कीच गेले असतील. याचा अर्थ हे सगळं करून झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 तासानंतर ती नक्कीच अधिराजला भेटायला गेली. तर आता सायली म्हणते, पण ज्यावेळी अधिराज भाऊजींनी तिला घरी सोडण्याबद्दल विचारलं त्यावेळी तर ती म्हणाली की मी गाडी आणली आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे या सगळ्या पुराव्यांवरून माझी 100% खात्री पटली आहे की शांता मावशीचा खून हा प्रियानेच केला आहे. तर सायली म्हणते, पण एक नेहमीचीच अडचण, आपल्या हाती पुरावेच नाही आहेत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पोलीस स्टेशनला ज्याप्रमाणे जयेश सांगेल त्याप्रमाणे स्केच काढणं सुरूच असतं आणि इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे
त्यांच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी फाईल आलेली असते. आता इन्स्पेक्टर सावंत ती फाईल पाहतात आणि त्यानंतर त्या सगळ्या वस्तूंकडे पाहत म्हणू लागतात, आता या सगळ्या वस्तूंवरून शांताच्या घरी काहीच संशयास्पद धागेदोरे हाती लागलेच नाही आहेत. आणि म्हणूनच इन्स्पेक्टर सावंत त्यांच्या सरांनी पाठवलेली फाईल पाहतात आणि त्यामध्ये त्या आरोपीचा फोटोही पाठवलेला असतो. इन्स्पेक्टर सावंत तो फोटो पाहत असतात तर दुसरीकडे त्याच व्यक्तीचं स्केच तयार होत असतं. ज्याप्रमाणे जयेश सांगेल त्याप्रमाणे स्केच आता अंतिम टप्प्यात आलेलं असतं. आता स्केच तयार होतात, ते जयेशला दाखवतात तर जयेश म्हणतो, हो हा माणूस असाच दिसत होता. आता कॉन्स्टेबल पाटील हे ते स्केच घेतात आणि इन्स्पेक्टर सावंत यांना दाखवण्यासाठी येतात आणि म्हणू लागतात, साहेब जयेश यांनी सांगितल्याप्रमाणे स्केच तयार झाला आहे. आता इन्स्पेक्टर सावंत ते स्केच पाहतात आणि आता ते स्केच पाहताच एक धक्कादायक बातमी समोर येते. तर आता जयेश इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, साहेब अहो त्या रात्री काळोख होता परंतु त्या माणसाचा चेहरा मी पाहिला आणि मला नीट आठवतोय. जयेश पुढे म्हणतो, जेव्हा मी शांता मावशीच्या घराबाहेर उभा होतो त्यावेळी याच माणसाने माझ्यावर हल्ला केला. आता इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे आलेला फोटो आणि स्केच पाहता इन्स्पेक्टर सावंत उठून उभे राहतात. तर पाटील त्यांना विचारतात, काय झालंय साहेब? तर आता इन्स्पेक्टर सावंत तो फोटो घेतात आणि जयेशला विचारतात, नीट बघ आणि सांग मला की हाच होता का तो? तर जयेश म्हणतो, हो साहेब हाच होता तो. आता इन्स्पेक्टर सावंत यांचं मोठं कोडं सुटलेलं असतं. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की म्हणजे हल्लेखोर संतोष लांडगेच आहे आणि म्हणूनच इन्स्पेक्टर सावंत तातडीने फोन करायला घेतात. आता इन्स्पेक्टर सावंत लगेच लोणावळा पोलीस स्टेशनला फोन करतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी इथे सगळ्या केसची स्टडी चालूच असते. तर चैतन्य म्हणू लागतो, मलाही कळत नाहीये चैतन्य, प्रियाने हे सगळं काही केलं आहे परंतु ते कोर्टात सिद्ध करत असताना आपल्या हाती पुरावे हवेत. म्हणजे प्रियाने जर हा खून केला तर एवढ्या लवकर हे पुरावे तिने नष्टही केले. हे एवढं सगळं करणं इतकं सहज आणि सोपं नाहीये आणि तरीसुद्धा तिने शक्य केलं. पण तरीसुद्धा तिने एकटीने हे सगळं काही मॅनेज केलं. तर सायली म्हणू लागते, तुम्ही विसरताय चैतन्य भाऊजी, हे सगळं काही तिने पहिल्यांदा केलेलं नाहीये. ज्यावेळी साक्षीने विलासचा खून केला होता त्यावेळी कुठलाही विचार न करता क्षणार्धात प्रियाने सगळे पुरावे मिटवले होते. कुठलाच पुरावा तिने मागे सोडला नव्हता. आणि एवढंच नाही तर या सगळ्या गोष्टींचा आळ तिने मधुबाऊंवर टाकला होता. तर चैतन्य म्हणतो, काय मेंदू आहे या पोरीचा, म्हणजे कुठे ती काय करू शकते कोणाला काहीच कळू शकत नाही. मला तरी असं वाटतं की तिचा मेंदू काढून मेडिकल सायन्सच्या मुलांना द्यायला हवा अभ्यासासाठी, तिथे चांगल्या कामासाठी तरी उपयोगी पडेल. मला तर एक कळत नाहीये सायली वहिनी, इतके निगेटिव्ह थॉट्स एकाच मेंदूतून बाहेर कसे काय येऊ शकतात? तर अर्जुन म्हणतो, हो पण पॉझिटिव्ह विचार करणारा मेंदू नक्कीच प्रियासारख्या निगेटिव्ह मेंदूवर नेहमीच भारी पडतो. आणि यावरून ही गोष्ट सिद्ध होते की जयेशवर हल्ला करणारी ती व्यक्ती प्रियानेच खून केला आहे यापर्यंत आपल्याला पोहोचू शकते. आणि मला नक्कीच खात्री आहे की हा माणूस सुद्धा या खुनामध्ये सामील असेल. तर चैतन्य म्हणतो, मग जर या माणसाने कोर्टात आय विटनेस म्हणून साक्ष दिली तर प्रियाला लगेच आणि सहजच शिक्षा होऊ शकते. परंतु आता हा माणूस कुठे सापडणार आणि कसा? तर आता अर्जुन म्हणू लागतो, चैतन्य आणि सायली, ज्यावेळी तुम्ही शांता मावशीच्या घराजवळ गेला होता त्यावेळी तुम्हाला तिथे काही संशयास्पद सापडलं का? म्हणजे अशी एखादी व्यक्ती की जी शांता मावशीच्या घरावर लक्ष ठेवून असेल किंवा शेजाऱ्यांना किंवा इतर तिथल्या कुठल्याही व्यक्तीला संशय येईल अशी कुठली व्यक्ती तिथे वावरत होती का? तर सायली म्हणते, नाही, आम्हाला तसं काही संशयास्पद जाणवलं नाही किंवा तिथल्या कोणी माणसाने आम्हाला तसं काही सांगितलंही नाही. तर आता अर्जुन विचार करत म्हणतो, मग आता या माणसाला शोधायचं कुठे? परंतु त्याच वेळी अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आलेला असतो. इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन येताच अर्जुन म्हणतो, बोला इन्स्पेक्टर. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की आता जयेशने स्केच पूर्ण केला आहे आणि ती व्यक्ती कोण आहे हेही कळालं आहे. आता त्या व्यक्तीचा शोध घेणं आपल्यासाठी सोपं झालं आहे, कारण अजून एक मोठी अपडेट आहे. ती म्हणजे मला वरून आदेश आला होता की लोणावळ्यामध्ये एका व्यक्तीने चोरी केली आणि त्यानंतर तो चोर येऊन पनवेलमध्ये लपला आहे आणि त्यांनी तसा मला फोटोही पाठवला. आणि ज्यावेळी जयेशने काढलेला स्केच आणि तो फोटो पाहिला आणि जयेशने तो फोटो पाहिल्यानंतर जयेशने क्षणार्धात ओळखलं की ती व्यक्ती एकच आहे, म्हणजेच हल्ला करणारी ती व्यक्ती संतोष लांडगेच आहे. तर अर्जुन म्हणतो, ग्रेट. तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की तो पनवेलमध्ये आला होता, परंतु आता काल रात्री पुन्हा एकदा संतोष हा
लोणावळ्याला गेला आहे आणि आता लोणावळा पोलीस स्टेशनला तो येणार अशी नेनावी फोन करून टीप अगोदरच देण्यात आली होती आणि म्हणूनच लोणावळा पोलिसांनी संतोषला अटक केली आहे. आता तो लोणावळा पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये आहे. अर्जुन म्हणतो ग्रेट, मी तुम्हाला 2 मिनिटातच फोन करतो असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. अर्जुन सायली आणि चैतन्यला म्हणतो इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आला होता. जयेशवर हल्ला करणारी व्यक्ती संतोष लांडगे आहे आणि ती व्यक्ती आता लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये आहे. चैतन्य म्हणतो काय? तर अर्जुन म्हणतो हो. तर सायली म्हणते आणि सगळ्यात मोठी अपडेट म्हणजेच प्रिया सुद्धा अधिराज भाऊजींसोबत आता लोणावळ्यालाच गेली आहे. सायली पुढे म्हणते थोड्या वेळापूर्वी मला अधिराज भाऊजींचा फोन आला होता. ते म्हणत होते की प्रियाने हट्ट केला की तिला लोणावळ्याला जायचं आहे. त्यावेळी ते विचार करत होते की नक्की कारण काय आहे, परंतु प्रियाच्या या हट्टामागचं कारण आत्ताच समोर येत आहे. तिला नक्कीच त्या संतोषला भेटायला जायचं होतं. तर अर्जुन म्हणतो हो, पण संतोष आता लोणावळा पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये आहे. तर चैतन्य म्हणतो पण ही प्रिया आहे, तरी सुद्धा त्याच्यापर्यंत ती नक्कीच पोहोचू शकते. चैतन्य म्हणतो नक्कीच या संतोषला प्रियापासून धोका आहे. तर आता अर्जुन म्हणू लागतो पण एका पोलीस कस्टडीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला मारणं इतकं सोपं नाही आहे चैतन्य. हो, पण हे मात्र खरं आहे की प्रिया त्या माणसाला ब्लॅकमेल नक्कीच करू शकते आणि मग मात्र त्या माणसाचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. तर सायली म्हणू लागते मग आत्ताच्या आता आपल्याला लोणावळ्याला जावं लागेल. तर अर्जुन म्हणतो मी पनवेल सोडून कुठेच जाऊ शकत नाही. पण चैतन्य, तू आणि सायली त्या ठिकाणी जर आता गेलात तर ही बातमी लगेच प्रियाला कळू शकते आणि प्रिया मात्र सावध होऊ शकते. तर सायली अर्जुनला म्हणते म्हणजे त्या ठिकाणी अशी व्यक्ती जायला हवी जी व्यक्ती तिथे गेल्यामुळे प्रियाला संशय येणार नाही किंवा प्रियाला याबद्दल काहीच कळणार नाही. तर चैतन्य म्हणतो म्हणजे रविराज सर सुद्धा जाऊ शकत नाही, मग कोण जाणार? पण अर्जुन, त्या ठिकाणी जाणारी व्यक्ती ही अशी तशी असून चालणार नाही. त्या व्यक्तीला त्याच्याकडून सगळं वदवून घेता आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती हुशार असायला हवी, ती धाडसी असायला पाहिजे आणि सगळ्यात ती हजरजबाबी असायला हवी आणि कुठलीही परिस्थिती आली तरी तिने त्यावर मात करायला हवी. आता सायली विचार करते आणि म्हणू लागते तुम्ही जसं म्हणताय तसं चैतन्य भाऊजी एक व्यक्ती आपल्या तिघांच्याही समोर आहे. तुम्ही वर्णन करताय तशी ती एकमेव व्यक्ती आपल्या तिघांच्याही ओळखीची आहे. आता सायलीचं हे बोलणं ऐकून चैतन्य आणि अर्जुन सायलीकडे पाहत विचार करू लागतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली ऊर्जाला फोन करते आणि म्हणू लागते आम्हाला संतोष नावाच्या व्यक्तीला भेटायचं आहे, त्याच्याशी बोलायचं आहे. परंतु ऊर्जा, तुला आता लोणावळ्यामध्ये जाऊन त्या व्यक्तीला भेटून त्याच्याशी बोलणं शक्य होईल का? तर आता ऊर्जा म्हणू लागते हो सायलीताई, काहीच हरकत नाही, मी हे शक्य करून दाखवेन. तर अर्जुन ऊर्जाला म्हणतो पण ऊर्जा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या 4 वाजता माझ्या केसचं फायनल हिअरिंग आहे, त्यामुळे उद्या काहीही करून संतोष कोर्टात हजर राहायलाच हवा. तर ऊर्जा आता अर्जुनला शब्द देत म्हणते तू नको काळजी करूस, उद्या 4 वाजण्याच्या अगोदर मी संतोषला घेऊन कोर्टात हजर असेन. आता ऊर्जाने दिलेला शब्द म्हणजे कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझ्याशी नाद करायचा नाही. तर आता सायली अर्जुन आणि चैतन्याला म्हणते आता मात्र प्रियाची काही खैर नाही, आता तिचा विनाश काळ जवळ आला आहे. आता सायली प्रियाचा कशा प्रकारे विनाश करेल आणि सत्याचा कशा प्रकारे विजय होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.